सो नागपंचमीची पूजा सुरू करण्याच्या आधी मी नैवेद्य बनवून घेते. इन शॉर्ट मी कानोले बनवणार आहे. सो कानोले मी आधी त्याच्यामध्ये तेल मीठ टाकून गव्हाचं पीठ मळून घेतले आणि त्यानंतर ते पातळ असं लाटून घ्यायचं आणि त्यानंतर आपण एक मिश्रण बनवायचं आहे. हे गोळे तयार केले. सो मी कानोले प्रॅक्टिकली कशी लाटते ते तुम्हाला मी आता दाखवते. सो चला लवकर. हां सुरू झालं. पोळी अतिशय पण आता कशी हे अतिशय पातळ असं लाटायचं आहे, कारण की पातळ लाटल्यामुळे ते खूप छान पद्धतीने इन्स्टंट 5 मिनिट्स बिफोर लवकर शिजायला मदत होते. सो कागदासारखी एकदम पातळ मी तुम्हाला उचलून दाखवते. हे बघा खूप अशी पातळ आहे. साईज यासाठी छोटी घेतलेली कारण की इडली पात्र बऱ्यापैकी ते भांडं त्या मेजरमेंट घेतलं त्याच्यामध्ये ते गेलं आणि आता ह्याच्यामध्ये हे लावायचं. कानोली म्हणजे हा त्रिकोण जो तयार केला आहे तो आपला कान एक प्रकारचे सापाचे कान कसले नुसते सॉरी ते फक्त नुसते कान आहे, सापाचे पिपाचे नाही. हे कान तयार झालेले आहेत. सो हे आता आपण हे कान आपण आता इथे ठेवलेले आहेत. आता बंद करून द्या. हे जे मिश्रण आहे यामध्ये हरभऱ्याची मुगाची डाळ सकाळी भिजवून ठेवल्यानंतर संध्याकाळी मिक्सरमधून बारीकसर असं वाटून घ्यायचं. त्यावर कोथिंबीर आणि आलं लसूण याची पेस्ट टाकून मिश्रण एकत्र करायचं. या पद्धतीने झाल्यानंतर त्याला या पोळ्यांना लावून घ्यायचं. इडली पात्र घेणे आणि त्यामध्ये हे कानोले 5 मिनिटासाठी वाफवून घेणे हे इन्स्टंट तयार होत असतात. किंवा तुम्ही एका कढईमध्ये पाणी टाकलं आणि त्यावर एक ताट ठेवला तर ढोकळा ज्या पद्धतीने बनवतो त्याच पद्धतीने प्रोसेस करून आपण बनवलं तरीसुद्धा तयार होत असतात. आणि नागपंचमीच्या निमित्ताने मी त्यासाठी एक खीर बनवलेली आहे. यामध्ये खिरीसाठी गव्हाचा सांजा एका साईडला बाजूला काढून त्या आपण जशी खीर बनवतो त्याच प्रोसेसने नॉर्मल खीर आपल्याला बनवायची आहे. हे पाणी फिरवलं तर चालेल का? सो देवाला अशा पद्धतीने नैवेद्य आपण दाखवलेला आहे. आणि नागपंचमीचा कागद आपल्याला बाजारामध्ये विकत मिळत असतो किंवा आपण तांदळाचा नाग बनवू शकतो, मातीचा बनवू शकतो किंवा एखाद्या कागदावर नागाचं चित्र काढून रीतीनुसार आपण ती पूजा करू शकतो. मी याआधी जो व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये पूर्णपणे विधीवाईज कशा पद्धतीने पूजा केली पाहिजे ही सविस्तर माहिती त्यामध्ये दिलेली आहे. कानोल्याचं नैवेद्य आणि ही खीर जी आहे ती कसली बनवलेली आहे. आपण गव्हाचा रवा एक प्रकारे सांजा बाजूला काढतो आणि तो भातासारखा शिजवून घेतो, त्यामध्ये दूध टाकतो आणि नॉर्मली खीरची जी प्रोसेस आहे त्या खीरेप्रमाणे आपण ते बनवतो. यावर्षी आलेला हा दुर्मिळ योग म्हणजे श्रावणी सोमवार. यामध्ये सोमवारीच महादेवाची पूजा देखील आणि नागपंचमी देखील एकाच दिवशी आलेली आहे, ते म्हणजे सोमवार. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर्वप्रथम कुणाची पूजा केली पाहिजे. तर आद्यदैवत आपण गणपतीची पूजा तर करतोच, मात्र त्यानंतर महादेवाची शिवशंकराची पूजा करावी आणि त्यानंतर आपण नागदेवाची पूजा करावी. सो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कळवा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आणि याआधी जो व्हिडिओ बनवलेला पार्ट 1 हा पार्ट 2 आहे. पार्ट 1मध्ये तुम्हाला सविस्तर पूजाविधी ही कशा पद्धतीने केली पाहिजे याची डिटेल माहिती मी सांगितलेली आहे. धन्यवाद.